मंडळी, आजचा व्हिडिओ असणार आहे मिशोचा हॉल व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे किचन आणि बाथरूम ऑर्गनायझर्स। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो कोणताही व्लॉग नाहीये, कोणतेही डेली रुटीन आज मी शेअर करणार नाहीये। तर आजचा व्हिडिओ हा अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे हॉल व्हिडिओ। तर मी आज मिशोचा हॉल घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। हॉल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिशोवरून काही ऑनलाइन वस्तू मागवलेल्या आहेत, काही ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत जे किचनसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत। आपण किचनमध्ये ॲज अ ऑर्गनायझर्स ते आपण यूज करू शकतो। याआधी सुद्धा मी किचन आणि बाथरूमच्या ऑर्गनायझर्सचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता आणि तुम्हाला सर्वांना तो खूप आवडला होता, खूप सुंदर तुम्ही रिस्पॉन्स दिला होता। तर त्याच प्रकारचा हा दुसरा व्हिडिओ आहे। मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी काही वस्तू मिशोवरून मागवल्या होत्या, पण त्या मला मिळाल्या नव्हत्या तेव्हा त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हत्या, तर त्यांनी मला दिल्या नव्हत्या त्या वस्तू। तर आता त्यांच्याकडे त्या वस्तू अवेलेबल होत्या, त्यामुळे त्यांनी मला त्या पाठवलेल्या आहेत। तर माझं तर काम आहे की तुमच्याशी शेअर करणं, आणि ज्या काही छान छान वस्तू मी ऑर्डर करते आणि ज्या मला छान वाटतात त्याच मी तुमच्याशी शेअर करते। त्यामुळे मी जे हे ऑर्गनायझर्स म्हणजेच किचन ऑर्गनायझर्स जे मी मिशोवरून ऑनलाइन ऑर्डर केलेले आहेत ते मला आज तुमच्याशी शेअर करायचे आहे। तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आहे, इंटरेस्टिंग पण असणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करत बघू नका। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका। चला तर मग फटाफट व्हिडिओला सुरुवात करते। तर आज काही वस्तू मागवल्या आहेत, त्यापैकी सर्वात पहिली वस्तू मी आता तुम्हाला दाखवते आहे ती म्हणजे हे स्ट्रॉ। हे स्ट्रॉ जे आहेत ते स्टीलचे स्ट्रॉ आहेत। आपल्याला आपण घरामध्ये बऱ्याच अशा लिक्विड सारख्या म्हणजे ज्या ज्यूस वगैरे बनवत असतो किंवा मिल्कशेक बनवत असतो लहान मुलांसाठी, जसं माझ्या मुलीला ओरिओ मिल्कशेक खूप आवडतो, तर मी तिच्यासाठी नेहमीच बनवत असते ओरिओ मिल्कशेक। तर काय होतं ना, आपल्याकडे ग्लासेस वगैरे तर अवेलेबल असतात ज्यूस पिण्यासाठी, पण त्यामध्ये स्ट्रॉज अवेलेबल नसतात। तर हे जे स्ट्रॉज आहेत ते मला खूप युजफुल वाटले। आपण कोणताही फ्रूट ज्यूस असू दे किंवा मिल्कशेक असू दे, काही जेव्हा घरी बनवतो तेव्हा आपण हे स्ट्रॉज त्यामध्ये यूज करू शकतो पिण्यासाठी, सिप करण्यासाठी। तर मी तुम्हाला फटाफट उघडून दाखवते की याची क्वालिटी कशी आहे। तर हे बघा, यामध्ये असे 4 प्रकारचे स्ट्रॉ मला मिळालेले आहेत। त्यामध्ये हा पहिला जो स्ट्रॉ आहे तो थोडासा असा कर्व दिलेला आहे त्याला, म्हणजे जेव्हा आता मी ग्लास नाही, माझ्याकडे पाण्याचाच ग्लास आहे तर मी तुम्हाला असं दाखवते टाकून, म्हणजे अशा प्रकारे टाकून आपण अशा प्रकारे कर्वी आहे तो, तर प्यायला आपल्याला सिप करायला बरं पडेल। तर हा आहे पहिला। दुसरा पण तसाच आहे, कर्वी वाला स्ट्रॉ आहे। त्यानंतर तिसरा जे आहे ते स्ट्रेट आहे। आपल्याला स्ट्रेट स्ट्रॉ पण काही जणांना आवडतो, तर हे 2 स्ट्रेट आहेत। तर हे अतिशय युजफुल आणि स्टीलचे असे स्ट्रॉज आहेत जे अतिशय मला असं वाटतं खूप युजफुल आहे, आणि याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे। चांगल्या क्वालिटीचं स्टील यामध्ये वापरलेलं आहे, तर आपण हे छानपैकी यूज करू शकतो। दुसरं म्हणजे यात एकदम एक महत्त्वाची गोष्ट मिळालेली आहे, ते म्हणजे हे एक प्रकारे क्लिनिंगसाठी। आता काय होतं ना, स्ट्रॉ मध्ये खूप घाण वगैरे जमा होते नेहमी, तर अशा प्रकारे आपण हे इन्सर्ट करून आपण हा स्ट्रॉ अशा प्रकारे क्लीन करू शकतो। तर ही पण खूप महत्त्वाची गोष्ट यामध्ये मिळालेली आहे। तर मला खूप आवडलं आहे हे प्रोडक्ट, आणि यासाठी मी 10 on 10 देणार आहे रेटिंग। खरं तर मी जेव्हा हे परचेस करत होती तेव्हा मी याचे रिव्ह्यूज बघितले आणि रिव्ह्यूज खूप सुंदर होते याचे, तर म्हटलं हे मस्ट बाय प्रोडक्ट आहे आणि जे मला आवडते ते मला तुमच्याशी शेअर करायला पण आवडतं, त्यामुळे मी हे लगेच ऑर्डर केलं, कारण मला असा हॉल व्हिडिओ तर बनवायचाच होता। तर तुम्हीही नक्की ऑर्डर करा जर तुम्ही सुद्धा नेहमी तुमच्या मुलांसाठी किंवा पाहुण्यांसाठी ज्यूस वगैरे जर घरात बनवत असाल, किंवा घरात एल्डरली पर्सन असतात, मोठी माणसं असतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपण ज्यूसेस वगैरे बनवत असतो किंवा मुलांना मिल्कशेक वगैरे बनवत असतो, तर तेव्हा सुद्धा खूप आपण हे यूज करू शकतो। तर ह्या स्ट्रॉची मी तुम्हाला पटापट किंमत सांगून टाकते। तर ह्या स्ट्रॉची किंमत आहे 65 रुपीज। 65 रुपीज मध्ये हे 4 स्ट्रॉ आपल्याला मिळत आहे, आणि शिवाय याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि स्टीलचे आहेत। तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता। तर जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। आपण किचन ऑर्गनायझर्स बद्दल बोलतोय, तर तुम्हाला माहिती की मला किचनला सुटसुटीत आणि असं मोकळं ढाकळं ठेवायला खूप आवडतं, खूप जास्त पसारा वगैरे मला आवडत नाही। त्यामुळे मी नेहमीच असे ऑप्शन बघत असते की ज्याच्यामुळे माझ्या किचनचे जे वस्तू आहेत त्या नीट ऑर्गनाइज राहतील आणि किचन सुद्धा एकदम नीट आणि क्लीन दिसेल। तर पुढचा माझा हा ऑप्शन आहे
हे मेटलचं आहे आणि हे एक प्रकारे आपण कप होल्डर याला म्हणू शकतो. आपल्याकडे ट्रॉलीज वगैरे असतात तर किंवा कडाप्पे जरी असतील तर तिथे आपण हे अशा प्रकारे इन्सर्ट करून त्यानंतर इकडे आपण अशा प्रकारे कप हँग करू शकतो. तर हे सुद्धा मला महत्वाचं वाटलं हे प्रोडक्ट सुद्धा घेणं, कारण आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे कप असतात, सिंपल असतात, त्यानंतर डिझायनर्स असतात, काही काही असे कप्स असतात जे आपण फक्त पाहुणे वगैरे आल्यानंतरच यूज करतो. तर मला असं वाटतं की आपल्याला कमी जागेमध्ये जास्त स्टोरेज जर हवं असेल तर अशा प्रकारचे ऑर्गनायझर्स आपण नक्की यूज करू शकतो. आता ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 टोटल तुम्ही 6 कप ठेवू शकता. तुमच्याकडे जर 6 पेक्षा जास्त कप असतील तर अशा प्रकारचे अजून एक सुद्धा तुम्ही ऑर्डर केला तर तुमच्याकडे हे एक आणि दुसरे एक असं टोटल 12 कप तुम्ही होल्ड करू शकता, हँग करू शकता यावर. तर इतकं सुंदर आहे हे प्रोडक्ट. तर ह्याची मी तुम्हाला किंमत सांगते आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. मेटलचं आहे आणि खूप हेवी आहे, नाजूक वगैरे नाहीये. तर याची प्राइस आहे 108 रुपये. 108 रुपयाच्या म्हणजे किमतीच्या मानाने खूप जास्त हेवी आणि खूप छान आहे. तुमच्याकडे जास्त मागवायचे असेल तुम्ही तर यापेक्षा जास्त, एकपेक्षा जास्तही तुम्ही क्वांटिटीमध्ये ही वस्तू मागवू शकता. चला तर आपल्या पुढच्या वस्तूकडे वळूया. तर पुढची जी वस्तू आहे ते आहे पेपर स्टँड. तर हे आहेत ते पेपर स्टँड. मी टोटल 2 पेपर स्टँड मागवले होते. तर हा आणि हा अशा प्रकारे 2 मला आलेले आहेत. तर 2 यासाठी मागवले की एक जो पेपर स्टँड आहे तो मी वॉशरूम मध्ये यूज करू शकते. वॉशरूम मध्ये आपण हा पेपर स्टँड टिश्यू पेपर रोल ठेवण्यासाठी यूज करू शकतो. याच्यासोबत अशा प्रकारे 2 स्टिक सुद्धा मी आलेले आहेत. खरं तर एका स्टिकवर सुद्धा हा स्टँड राहू शकतो. त्यांनी 2 का दिलेत मला माहित नाही, पण ठीक आहे. तर एक अशा प्रकारे लावून इथे मागे स्टिकर असतात, ते स्टिक आपण काढायचं, वॉलला आपण टाइल्सला चिटकवायचं आणि मग त्यानंतर हा स्टँड आपण अशा प्रकारे हँग करू शकतो. टाइल्सला स्टिक केल्यानंतर जो आपला रोल असतो तो आपण इथून इन्सर्ट करू शकतो आणि आपण तो रोल वापरू शकतो. तर हे प्रोडक्ट सुद्धा खूप युजफुल आहे. क्वालिटी वाईज सुद्धा खूप छान आहे. त्यामध्ये अजून एक प्रोडक्ट, तर हे मी टोटल 2 मागवले होते. एक मी वॉशरूम साठी मागवलं होतं आणि दुसरं मी किचन साठी मागवलं होतं. तर किचन मध्ये आपल्याला हे पेपर स्टँड काय यूज होऊ शकतं, तर किचन मध्ये आपण सिल्वर फॉइल पेपर वापरतो. त्यानंतर अशा प्रकारचे जे, आता सिल्वर फॉइल पेपर तर माझं संपलं आहे, अशा प्रकारे आपण जे प्लास्टिकचे पेपर वापरतो. आता हे पेपर आपण रॅप करण्यासाठी वापरतो. कोणताही खाद्यपदार्थ, आता फ्रीजमध्ये वगैरे आपण जेव्हा फ्रुट्स, अर्ध वॉटरमेलन कापला आणि अर्ध उरलं तर आपण तसंच फ्रीजमध्ये उघडं ठेवू शकत नाही. तर अशा प्रकारे पेपरने आपण ते कव्हर करू शकतो. तर त्यासाठी मी हा रोल आणला होता. तर किचन मध्ये सुद्धा हे मी लावणार आहे, कारण किचन मध्ये आपण हे अशा प्रकारे यूज करू शकतो. हे बघा, अशा प्रकारे आपण हे रोल यामध्ये इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर हे जे स्टिक आहे इथे मागे लावलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारे आपण हे यूज करू शकतो किचन मध्ये सुद्धा. तर हे दोन्ही गोष्टींसाठी यूज करू शकतो, बाथरूम आणि किचन साठी. तर खूप युजफुल आहे हे प्रोडक्ट. आणि तुम्ही जर सिल्वर फॉइल पेपर वगैरे जर डेली यूज करत असाल डब्यासाठी वगैरे, तर तुम्हाला खरंच घेतलं पाहिजे. हे प्रोडक्ट खूप युजफुल आहे, कारण आपण सिल्वर फॉइल पेपरचे रोल वगैरे आहे जे कुठेतरी ठेवून देतो आणि घाईच्या वेळेला, डब्याच्या वेळेला मग शोधत बसतो, अरे फॉइल पेपर कुठे ठेवला, कुठे ठेवला. तर हे जेव्हा आपल्या किचनच्या समोरच्या टाइल्सवर जेव्हा आपण चिटकवलेलं असतं ना, मग आपण सॉर्टेड असतो, आपल्याला समोरच दिसतं आणि घाईच्या वेळेला पटकन काढून यूज करू शकतो आपण. तर त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे हा. तर पेपर स्टँड तुम्ही सुद्धा नक्की घ्या. याची किंमत मी तुम्हाला सांगते. तर हे मी मागवलं होतं 136 रुपयाला. 136ला मला पडलं होतं हे. आता किमती ह्याच्या थोड्याशा पुढे मागे होऊ शकतात, जास्त काही फरक पडणार नाही. तर चला आपल्या पुढच्या प्रोडक्टकडे वळूया. हे पण एक खूप इम्पॉर्टंट प्रोडक्ट मला वाटलं, खूपच जरुरी असं प्रोडक्ट हे आहे. तर हे जे आहे ह्याला हुक्स आहेत अशा प्रकारे. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला. आणि हे टोटल 6 हुक्स आहेत. आणि हे हुक्स आपण कुठेही यूज करू शकतो, म्हणजे कपाटाला सुद्धा लावू शकतो किंवा बाथरूमच्या जवळ वगैरे जे आपल्याला असे कपडे वगैरे अडकवण्यासाठी कुठे जागा हवी असेल, किंवा टाइल्सवर सुद्धा तुम्ही लावू शकता. दरवाजाच्या बॅक साईडला सुद्धा आपण हे लावू शकतो. म्हणजे आपले जे बेडरूमचे दरवाजे असतात त्याच्या बॅक साईडला सुद्धा आपण हे लावू शकतो आणि याला आपण कोणत्याही वस्तू अडकवू शकतो.
किंवा ड्रेसिंग टेबलच्या बाजूला सुद्धा किंवा ड्रेसिंग टेबलच्या दरवाजाला सुद्धा तुम्ही हे लावू शकता. किचन मध्ये सुद्धा यूज करू शकता आणि बाथरूम मध्ये सुद्धा यूज करू शकता. तर हे पण खूप इम्पॉर्टंट असं प्रोडक्ट आहे. आणि याला इथे एक स्टिकर दिलेलं आहे. तर हे आपण स्टिकर काढायचं आणि मग त्यानंतर आपल्याला जिथे युजफुल जागा वाटेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही, तिथे तुम्ही हे लावू शकता. कारण याच्यावर आपण भरपूर वस्तू हँग करू शकतो. मग आपल्या मेकअपच्या सामानामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात जी आपण जिथे इथे हँग करू शकतो. त्यानंतर किचनमध्येही बऱ्याच वस्तू असतात ज्या आपण इथे चमचे वगैरे हँग करू शकतो. वॉशरूमच्या जवळ सुद्धा आपला लुफा वगैरे असतो जो इकडे तिकडे पडलेला असतो, तो सुद्धा आपण इथे हँग करू शकतो. तर हा सुद्धा खूप छान ऑर्गनाइज करतो, वस्तूंना एका ठिकाणी ठेवतो. आणि वेळेवरची आपली धावपळ असते की आपल्याला ज्या वस्तू हव्या त्या आपल्याला वेळेवर मिळतच नाही. मग अशा वस्तूंमुळे आपली लाईफ खूप इझी होते, सॉर्टेड होते, आपला वेळ वाचतो आणि त्यामुळे आपली चिडचिडही होत नाही. तर हे सुद्धा खूप सुंदर प्रोडक्ट आहे. आणि याचा जो गमची क्वालिटी आहे ती पण खूप चांगली येते. त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्की ऑर्डर करा. कारण मी कोणतीही वस्तू ऑर्डर करते तर ते रिव्ह्यूज बघून नीट विचार करूनच ऑर्डर करते. अजून तरी मी वापरायला काढलं नाही कारण मला हॉल व्हिडिओ बनवायचा होता. पण मी हा व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच या वस्तू फटाफट वापरायला सुरुवात करणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मला वस्तू हँडी ठेवलेल्या असलेल्या खूप आवडतात. मला नाही आवडत खूप असा वेगळा वेळ घालून कोणतीही गोष्ट शोधत बसायला. जी गोष्ट इझिली हातात आली पाहिजे, कोणतीही वस्तू असो, मग ती किचनची असो किंवा बाथरूमची असो किंवा अजून आपली मेकअपची वगैरे कोणतीही वस्तू असो, वस्तू हँडी असल्या की आपल्याला त्या पटकन मिळतात, पटकन वापरल्या जातात, आपला वेळ वाचतो आणि गोष्टी आपल्यासाठी खूप इझी होऊन जातात आणि त्यामुळे लाईफ सुद्धा खूप इझी वाटायला लागते. याचं नाव आहे वॉल हुक्स आणि याची प्राइस आहे 87 रुपयाला मला हे पडलेले आहेत. आणि 87च्या मानाने खूप छान क्वालिटी आहे. तर तुम्ही सुद्धा, तुम्हाला आवडत असेल नक्की घेऊ शकता. क्वांटिटी तुम्ही कितीही घेऊ शकता, एकापेक्षा जास्तही ऑर्डर करू शकता. चला तर मग पुढच्या प्रोडक्टकडे वळूया. तुम्हाला वाटत असेल किती प्रोडक्ट मागवले, तर हो, मी बऱ्याच दिवसापासून अशा प्रोडक्ट्सच्या शोधात होती की जे मला एकदम कमी स्वस्तात मस्त आणि इझिली मिळतील असे आणि जे वापरायलाही एकदम सोपे असतील असे. तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे हुक्स. हे पण एक प्रकारचे हुक्सच आहेत, म्हणजे आपण त्याला खिळे जे बोलतो तसे खिळे आहेत. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. आता हे खिळे का, तर आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये जरी राहत असलो किंवा कुठे बंगला असो किंवा कसंही घर असो आपलं, आपल्याला खिळे ठोकायला नाही आवडत. घरामध्ये खिळे ठोकले की घराची म्हणजे अक्षरशः शो निघून जातो आणि भिंती सुद्धा खराब होतात. आणि आपण इतकं वेल फर्निश्ड वगैरे घर करतो, छान सजवतो आणि त्यामध्ये मग खिळे ठोकले तर त्या घराचा सगळा लुकच खराब होऊन जातो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यावर ऑप्शन शोधले पाहिजे की खिळे नाही ना, मग आपण काय करू शकतो. तर हा एक खूप छान ऑप्शन आहे खिळ्यांच्या जागी. याला सुद्धा मागे स्टिक आहे. हे स्टिक आपण काढायचं आणि ते आपण टाईल्सला चिटकवू शकतो आणि त्यानंतर इकडे आपण कोणत्याही वस्तू हँग करू शकतो, ज्या काही इम्पॉर्टंट तुमच्या वस्तू असतील त्या. मग छोट्या रबर पासून कोणत्याही मोठ्या वस्तूपर्यंत तुम्ही यावर हँग करू शकता. तर हे जे मी मागवलं होतं याच्यामध्ये टोटल मला 10 असे जे खिळे बोलतात, काय बोलू आता याला, हुक्सच बोलूया आपण. तर हे जे आहेत ते मला 10 मिळालेले आहेत आणि इनफ आहेत 10. तुम्ही किचनमध्ये एका लाईनीत सुद्धा टाईल्सवर लावू शकता किंवा बाथरूममध्ये सुद्धा लावू शकता. तर किचन ऑर्गनायझर्स तर हे सर्व आहेतच, पण तुम्ही ॲज अ बाथरूम ऑर्गनायझर्स सुद्धा यूज करू शकता. खूप इम्पॉर्टंट आहे, घरामध्ये कुठेही वापरू शकता. पण मला असं वाटतं की तुम्ही हे सर्व टाईल्सवरच यूज करावं. भिंतींवर कदाचित हे चिटकणार नाहीत असं मला वाटतं, म्हणजे तुम्ही नीट विचार करूनच यूज करा. जर भिंतीवर वापरणार असाल तर जास्त हेवी वस्तू त्यावर अडकवू नका. असे सिंपल रबर्स वगैरे तुम्ही अडकवू शकता. सुद्धा खूप जास्त छान वाटले मला प्रोडक्ट्स. याची प्राइस मी तुम्हाला सांगते. याची प्राइस आहे 94 रुपीज. 94ला मला हे 10 हुक्स मिळालेले आहेत. चला तर मग वळूया पुढच्या प्रोडक्टकडे. तर पुढचं जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा मला बऱ्याच दिवसापासून हवं होतं. मी ट्राय करत होती मिशोवर, पण मिशोवर खूप दिवसापासून ते अवेलेबलच नव्हतं आणि फायनली ते मला मिळालंय. तर हे आहे ते प्रोडक्ट. हे प्रोडक्ट स्टीलचंच आहे आणि याला तुम्ही एक प्रकारची कटोरी बोलू शकता.
मल्टीपर्पज आहे। तर याचं नाव आहे मल्टीपर्पज स्टील बास्केट फॉर किचन। तर हे आपण किचनसाठी स्पेशली यूज करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे यूज करू शकता। हे बघा, हे अशा प्रकारे फोल्ड करू शकता, त्यानंतर अशा प्रकारे मोठंही करू शकता। म्हणजे तुम्हाला जर फ्रुट्स वगैरे ठेवायचे असतील तर तुम्ही हे अशी एक्सपांड करून थोडासा असा पसरट असा लुक त्याचा करू शकता आणि दिसायलाही खूप सुंदर आहे हे बघा। आणि क्वालिटी वाईज पण खूप छान आहे, खूप हेवी आहे। म्हणजे मला आधी वाटलेलं की हे आपण मागवतोय पण खूप हलकं येतं की काय, पण तसं नाहीये, क्वालिटी खूप छान आहे, हेवी आहे। तर मला तर खूप आवडलंय। याच्यामध्ये तुम्ही फ्रुट्स व्यवस्थित ठेवू शकता, त्यानंतर आणि किचनच्या ना ओट्यावर दिसायला सुद्धा हे खूप छान दिसणार आहे। ऑप्शन खूप सुंदर आहे किचनसाठी। आणि हे आपण तुम्ही जर तुम्हाला फ्रुट्स नाही दुसरं काहीतरी ठेवायचं आहे तर अशा प्रकारे सुद्धा ते फोल्ड करून तुम्ही वापरू शकता। यांनी याच्यामध्ये 3-4 प्रकारे म्हणजे अशा डिझाईन्स दाखवलेल्या आहेत। हे बघा, 3-4 प्रकारे तुम्ही यूज करू शकता। पण मला तर हे फक्त असं पसरटच होतंय आणि त्यानंतर असं फोल्डच होतंय, बाकी कोणती तर डिझाईन मला याच्यात बनताना दिसत नाहीये। मग काय माहिती काही वेगळी पद्धत असेल तर मला नंतर ट्राय करून बघावं लागेल। पण तरी सुद्धा मला ह्याची क्वालिटी खूप आवडली आहे आणि तुम्ही असं सुद्धा हे यूज करू शकता कोणत्याही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी, फ्रुट्स ठेवण्यासाठी किंवा अजून काही ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता। तर ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगते, 214 रुपयाला मी हे मागवलं होतं। 214 रुपये म्हणजे किंमत सुद्धा मला काही जास्त वाटत नाहीये, कारण हे भरपूर हेवी आहे आणि किचनवर खूप सुंदर दिसणार आहे, किचनला एक छान लुक येणार आहे याच्यामुळे। ऑब्विसली मस्ट बाय प्रोडक्ट आहे। चला तर मग पुढच्या प्रोडक्टकडे वळूया। पुढचं जे प्रोडक्ट आहे ते हँगिंग बास्केट आहे। हे प्रोडक्ट मी खूप दिवसांपासून घ्यायचा विचार करत होती, पण माझं ही जी ऑर्डर आहे ती माझी जवळजवळ 4 वेळा रिटर्न झाली। मला माहित नाही, मिशोवाल्यांकडे मे बी अवेलेबल नसेल तेव्हा, पण मी जेव्हा हे प्रोडक्ट बघितलं होतं मिशोवर मला भयंकर आवडलं होतं, कारण हे प्रोडक्ट इतकं युजफुल आहे। तुम्ही ट्रॉलीजला अशा प्रकारे हे अडकवू शकता, ट्रॉली आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने। ट्रॉलीजचे जे दरवाजे असतात किंवा ट्रॉलीचे जे ड्रॉवर असतात त्याला सुद्धा तुम्ही अडकवू शकता, पण मला असं मी प्रिफर करेल तुम्हाला की तुम्ही ट्रॉलीच्या दरवाजांना हे यूज करू शकता। दरवाजाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने हे बास्केट असं हँग करायचं आहे। त्यानंतर मध्ये हे जे बास्केट आहे त्याची स्पेस सुद्धा बघा तुम्ही बऱ्यापैकी आहे, खूप सुंदर भरपूर जागा आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या बॉटल्स ठेवू शकता, मसाल्याचे डबे ठेवू शकता, तुम्ही हात पुसायचे कपडे ठेवू शकता। मल्टीपर्पज आहे हा बास्केट आणि माझा पर्सनली खूप फेवरेट आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा, मी या सर्व प्रोडक्ट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वस्तू स्टोअर करू शकता आणि वस्तू खूप हँडी होणार आहेत तुमच्यासाठी, खूप इझिली अवेलेबल होणार आहेत। म्हणजे जस्ट आपण ट्रॉली ओपन केली आणि ट्रॉलीमध्ये समोरच तुम्हाला मिठाचा डबा असू दे किंवा चहा पावडरचे डबे वगैरे, जे छोटे छोटे मसाल्याचे डबे असतात किंवा जिरा, धना पावडर, त्यानंतर राई, असे जे छोटे छोटे जे बरण्या असतात ज्या आपल्याला खूप त्रास होतो किचनच्या ट्रॉलीजमध्ये, अशा कुठेतरी लपल्या जातात त्या मोठ्या डब्यांच्या खाली वगैरे, त्या ऑप्शनसाठी एकदम बेस्ट आहे। छोटे छोटे जे डबे असतात ते आपण तुम्ही इथे ठेवू शकता। त्यामध्ये हिंगाची डबी, त्यानंतर मिठाची जी डिपची डबी असते ती सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता। इतकं मल्टीपर्पज आहे आणि तुम्ही आधी एक मागून बघा, त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे, खूप चांगल्या प्रकारे हेवी आहे। तुम्ही एक मागवल्यावर आय एम शुअर तुम्ही दुसरं सुद्धा नक्की मागवाल, इतकं सुंदर याची क्वालिटी आहे। कारण मी स्वतः दुसरा परत ऑर्डर करणार आहे अजून एक पीस, कारण हा मी यूज करणार आहे किचनसाठी आणि अजून एक असा ऑर्डर करणार आहे तो मी यूज करणार आहे बाथरूमसाठी। तर बहुतेक असे आपले जे प्रोडक्ट्स आहेत जे किचन आणि बाथरूम दोन्हीसाठी आपल्याला ऑर्गनाइज करायला सोपे पडणार आहेत। याचं नाव आहे स्टोरेज बास्केट आणि याची प्राइस आहे 204 रुपये। 204 रुपयामध्ये खूप सुंदर क्वालिटी आहे। तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि या सर्व वस्तूंचा उपभोग घ्या असं मला वाटतं, कारण मी जर तुमच्याशी शेअर करते तर नक्कीच चांगल्या वस्तू आहेत म्हणूनच तुमच्याशी शेअर करते। कारण व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून कोणत्याही गोष्टी उचलायच्या आणि मग त्या शूट करायच्या, पोस्ट करायच्या, मला ते नाही आवडत। ज्या गोष्टी जेन्युइनली मला आवडल्या आहेत त्याच मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत। तर तुम्हाला जर या वस्तू हव्या असतील तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला या वस्तूंची लिंक मी लगेच
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल। तर आजच्या ज्या वस्तू आहेत त्या मला खरंच खूप युजफुल वाटल्या आणि आय होप की तुम्हालाही युजफुल वाटतील। तर ह्या वस्तू मी घरामध्ये कशा प्रकारे यूज करणार आहे, कुठे कुठे यूज करणार आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की दाखवेन। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ज्यांना माझ्यासारखं बाथरूम आणि क्लिनिंग आणि टोटल होम ऑर्गनायझिंगची आवड आहे त्या तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमचे लाईक खूप 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 इम्पॉर्टंट आहेत आमच्यासाठी। आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।